नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कविता ताते, इतिहास विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी अने महिला महाविद्यालय यवतमाळ आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सामाजिक समता आणि समाज सुधारणा या विषयावरील अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये विविध सामाजिक व धार्मिक चळवळीचे विवेचन करताना आजचा माझ्या व्याख्यानाचा विषय आहे प्रार्थना समाज. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला हा प्रार्थना समाज कसा निर्मित झाला आणि काय योगदान दिले हे आपण बघणार आहोत. परंतु हे बघत असताना भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा कसा प्रसार झाला आणि या प्रसारातून कशा प्रकारे प्रार्थना समाज आकाराला आले हे सुद्धा पार्श्वभूमीच्या दृष्टीने बघणे गरजेचे आहे. आपण बघितलं आहे की 1757मध्ये प्लासीची लढाई झाली आणि वॉरन हेस्टिंग्स हा भारतामधला पहिला गव्हर्नर जनरल बसला आणि त्याच्याच कारकिर्दीपासून भारतामध्ये शिक्षणाच्या प्रचार प्रसाराकडे इंग्रजांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. 1874पर्यंत कंपनी सरकारच्या ताब्यात भारतातील जे प्रदेश आलेले होते तिथे सुद्धा त्यांनी काही शैक्षणिक संस्था निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. 1791मध्ये बनारस शहरामध्ये ब्रिटिश रेसिडेंट डंकन याने एका संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली आणि हे करत असताना मात्र इथे भारतामध्ये जे ख्रिश्चन मिशनरी होते त्यांना हे प्रकार आवडलेले आपल्याला दिसत नाही. कारण त्यांचं असं मत होतं की भारतामध्ये इंग्रजांची जी शिक्षण पद्धती राबवली गेली पाहिजे त्याचा मुख्य उद्देश ख्रिश्चन धर्माचा प्रचार असलं पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर 1800मध्ये लॉर्ड रिसर्च वेलस्ली याने फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. त्या माध्यमातून अनेक पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध झाली, पण 1802मध्ये हे कॉलेजही बंद पडले. त्यानंतर 1817मध्ये कलकत्ता येथे एका हिंदू महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या कॉलेजला सरकारी अनुदान मिळत होते, तेथे शिक्षणाचे माध्यमही इंग्रजी होते. यानंतर सरकारने बनारस आणि आग्रा या शहरात संस्कृत महाविद्यालयांची स्थापना केली आणि विशेष म्हणजे तिथली जी लायब्ररी आहेत तिथे अनेक पुस्तके आणण्यात आलेली दिसून येते. विल्यम बेंटिंग हा गव्हर्नर जनरल असताना त्याच्या कार्यकारिणीचा एक सदस्य लॉर्ड मेकॉले यांनी 2 फेब्रुवारी 1835 रोजी शिक्षण विषयावर एक स्मरणपत्र तयार केले आणि ते मंजुरीसाठी कार्यकारिणी परिषदेसमोर ठेवले. आणि हे जे शिक्षण विषयक मसुदा होता त्यामध्ये लॉर्ड मेकॉले असं स्पष्टपणे सांगतो की नव्या शिक्षण पद्धतीचा उद्देश रक्त आणि रंगाने भारतीय परंतु दृष्टिकोन, नीतिमूल्य, सामाजिक अभिरुची या सर्वच बाबतीत इंग्रज असे नागरिक निर्माण करणे आहे. हा मसुद्याचा त्याचा सार होता. म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धती भारतात निर्माण करण्याच्या माध्यमाने भारतामध्ये ब्राऊन इंग्लिश मॅन निर्माण करण्याचा त्याचा विचार होता. त्यानंतर लॉर्ड डलहौसीच्या काळात लंडनमधील एक शिक्षण तज्ज्ञ व नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष सर चार्ल्स वूड याने भारतीय जनतेला कशा प्रकारचे शिक्षण द्यावे याबद्दलची एक विस्तृत रिपोर्ट तयार केला आणि कलकत्त्याच्या कंपनी सरकारला पाठवला. त्यालाच वूड डिस्पॅच ऑन एज्युकेशन असं म्हणतात. त्यामधल्या काही प्रमुख शर्ती कशा होत्या तर पाश्चिमात्य धर्तीवर शिक्षण इंग्रजी माध्यमातून भारतीयांना द्यावे, देशी भाषांच्या शिक्षणालाही उत्तेजन द्यावे आणि सरकारी संरक्षण द्यावे, खेड्यामध्ये प्राथमिक विद्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एक महाविद्यालय असावे, खाजगी शिक्षण संस्थांना सरकारी अनुदान द्यावे, शिक्षण खात्याच्या संचालकांनी आपल्या प्रांतातील शिक्षणाचा अहवाल दरवर्षी सरकारला सादर करावा, लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, स्त्री शिक्षणाला विशेष उत्तेजन देण्यात यावे, अशा अनेक शिफारसी होत्या. आणि त्यासोबत औद्योगिक प्रशिक्षण तसेच शैक्षणिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना करण्यात आली. तर अशा प्रकारे आपण बघतो की वूडच्या या डिस्पॅचच्या योजनेमुळे भारतामध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि हळूहळू सुशिक्षित नवीन मध्यम वर्ग त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याच आधारावर बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय जे पाश्चिमात्य शिक्षणाचे समर्थक होते त्यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून आणि त्याच्या उपशाखाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्य केलेले आम्हाला दिसून येतो. ज्याप्रमाणे बंगालमध्ये ब्राह्मो समाजाने अतिशय मोलाची भूमिका बजावली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या कार्य करणारा संघटन महत्त्वाचा ठरला. राजाराम मोहन राय यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा प्रभाव मुंबई प्रांतावरही पडला. राय यांच्या विचाराने व कार्याने मुंबई प्रांतातील सुधारक
प्रभावित झालेले आपल्याला दिसून येतात. कारण राय यांचे विचार समाज व्यवस्थेत निर्माण झालेल्या विकृत रूढी व परंपरांचा संबंध धार्मिक आचारविचाराशी जोडून होता आणि त्यामुळे महाराष्ट्रातही धर्मसुधारणा करणे गरजेचे आहे असे डॉक्टर दादा पांडुरंग यांना वाटत होते आणि म्हणून त्यांनी 1849 परमहंस सभा निर्माण केलेली आपल्याला दिसते. या परमहंस सभेवर ख्रिश्चन विचारांचा पगडा होता. ही सभा आपले कार्य गुप्तपणे चालवित असे. परंतु जेव्हा समाजामध्ये याची माहिती झाली तेव्हा जनक्षोभाच्या भीतीने ही सभा 1860 बंद पडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतामध्ये जे काही नवविचारांचे वातावरण तयार होत होते त्यामध्ये महाराष्ट्रही आघाडीवर होता असं आपल्याला म्हणता येईल. मग इसवी सन 1867 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यासंबंधीची बातमी ख्रिस्ती धर्ममताच्या ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाचा उल्लेख होता या प्रार्थना सभेच्या स्थापनेमध्ये? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, न्यायमूर्ती R.G. चंदावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, श्री वामन आबाजी मोडक, भिकोबा चव्हाण, सदाशिव पांडुरंग केळकर. या प्रार्थना समाजापुढे बंगालमधील ब्राह्मो समाजाचा आदर्श असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रार्थना समाजाचे जे संस्थापक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे बंधू दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेचीच बहुतेक तत्त्वे स्वीकारलेली होती आणि काही तत्त्वे ब्राह्मो समाजाकडून घेतलेली होती. मग ही कोणती तत्त्वे होती? नंबर 1, परमेश्वर हा एकच आहे, अद्वितीय आहे, तोच या यशाचा नियंता पालन करता आहे, ईश्वर सर्व शक्तिमान आहे. 2, परमेश्वराचे स्वरूप अनंत शाश्वत निराकार आहे. 3, परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे. 4, परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ निर्माण केला नाही, त्यामुळे निर्दोष असा एकही धर्मग्रंथ आपल्याला सापडणार नाही. 5, सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे असल्याने आपसात बंधुभावाने वागणे हे प्रत्येक मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे. 6, मूर्तिपूजा हा परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग नाही. मूर्तिपूजा केल्याने आडंबर निर्माण होते आणि म्हणून मूर्तिपूजा करू नये. 7, प्रार्थनेच्या मार्गाने परमेश्वराची उपासना करता येते, परंतु प्रार्थनेने भौतिक फलाची प्राप्ती होत नाही. प्रार्थना फक्त आत्मिक उन्नतीसाठी करावी. आणि 8, सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत. प्रार्थना समाजाची धार्मिक आध्यात्मिक बैठक आहे, तिचा पाया तयार करण्याचे काम डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की ज्याप्रमाणे राजाराम मोहन राय यांनी हिंदू धर्मातील किंवा संस्कृतीतील ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करणे गरजेचे आहे हे मत मांडलेले होते, त्याप्रमाणे प्रार्थना समाजाने सुद्धा जी काही आडंबरे हिंदू धर्मामध्ये दिसत होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते आपला पंथ हा हिंदू धर्मातील एक सुधारक पंथ आहे यावर भर देत असत. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतार कल्पना, अद्वैतवाद आदी गोष्टींना प्रार्थना समाजाच्या प्रमुख नेत्यांचा विरोध असला तरी ते हिंदू धर्माचे अभिमानी होते. महाराष्ट्रातील संतांच्या भक्ती मार्गास त्यांची मान्यता होती, म्हणून प्रार्थना समाजाच्या सभेमध्ये नामदेव, तुकाराम या संतांचे अभंगसुद्धा म्हटले जात असत. प्रार्थना समाजाच्या मंदिरात जी साप्ताहिक उपासना होत असे त्या साप्ताहिक उपासनेमध्ये आपल्याला 6 प्रकारचे भाग असल्याचे आपल्याला दिसून येतात. ही साप्ताहिक उपासनेमध्ये नंबर 1 होतं उद्बोधन, 2 होतं स्तवन, 3 होतं कृतज्ञता दर्शन, 4 प्रार्थना, 5 निरूपण आणि 6 प्रार्थना आरती. मग याच्यात काय करायचं तर उपासकाने जमलेल्या सर्व मंडळींची वृत्ती उपासनेसाठी तयार करणे, ईश्वराचे वैभव, पावित्र्य, तेज, सामर्थ्य, प्रेमस्वरूप आदी गुणांचे गायन करणे म्हणजे स्तवन, ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, मनाच्या एकाग्रतेसाठी प्रार्थना म्हणणे आणि उपदेशात्मक भान ठेवून आपले विचार मांडणे. आणि या उपासनासाठी समाजाने अनेक प्रार्थना मंदिरे बांधलेली आपल्याला दिसून येतात. मुंबई प्रार्थना समाजाचे प्रथम आचार्य होते भिकोबा दादा चव्हाण आणि ते उपासना चालवित असत आणि उपदेश करीत असत. आता ही झाली धर्मसुधारणा चळवळ.
प्रार्थना समाजाने सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य केलेले आम्हाला दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री शिक्षण, बालविवाहांना बंदी, दलितोद्धार व जातीवादाला विरोध, विधवा विवाह, पडदा पद्धतीला विरोध, अनाथाश्रम, बालिकाश्रम, आर्य महिलाश्रम याबाबतही महत्त्वाचे कार्य या समाजाने केले आणि या समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणाविषयक चळवळी राबवल्या गेल्या. ब्राह्मो समाजाप्रमाणे प्रार्थना समाजानेही उपनिषद व गीता यातील सिद्धांत आधारभूत मानलेले आहे. ब्राह्मो समाजाने मूर्तीपूजा व जातीभेद याचा संपूर्ण निषेध केलेला आहे, पण प्रार्थना समाजाने पूर्णपणे निषेध केलेला आपल्याला दिसून येत नाही. प्रार्थना समाजाचे सदस्य हिंदूंच्या सण समारंभात केवळ सामाजिक दृष्टीने भाग घेतात, ते तशा कार्यक्रमांना धार्मिक महत्त्व देत नसल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे प्रार्थना समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येतो. या प्रार्थना समाजाचे प्रमुख कार्यकर्ते कोण होते, तर त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं नाव येईल दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांना मराठी भाषेचे आद्य व्याकरणकार, धर्मतत्वांचे विवेचक व समाजसुधारक म्हणूनही ओळखले जाते. ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिलेला होता. दुसरे आहेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर. प्रार्थना समाजाच्या उभारणीत त्यांनी सहाय्य केले. प्रार्थना समाजासाठी त्यांनी सरकारविरोधी तत्वे, उद्देश, प्रार्थना यांची पद्धतशीर मांडणी केली. प्रार्थना समाज हा ख्रिस्ती धर्माचे अनुकरण आहे हा आरोप त्यांनी खोडून काढलेला होता. स्त्री शिक्षण, बालविवाह प्रतिबंध, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा बंदी या सामाजिक सुधारणाबाबत म्हणून परिश्रम घेतले. पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये ते संस्कृतचे प्राध्यापक होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यात निफाड येथे झाला. प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. विद्यार्थी दशेत अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. कोल्हापूर येथेच त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आई गोपिकाबाई त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तेव्हाच्या पद्धतीनुसार त्यांचे व त्यांच्या बहिणीचे लग्न हा बालविवाह होता. 1856 ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबईत ज्ञानार्जन करताना ज्ञानदानाचे काम त्यांनी केलेले आहे. त्या हायस्कूलचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागलेले होते आणि नंतर LLB व MA त्यांनी पदव्या घेतलेल्या होत्या. असं म्हणतात की स्नातक परीक्षा पास होईपर्यंत जवळपास त्यांनी 25,000 पानांचे अभ्यासपूर्ण वाचन त्यांनी केलेले होते. सुमारे 2 वर्ष ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती एल्फिन्स्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून झाली. त्यानंतर त्यांना न्याय खात्यात काम करण्याची संधी मिळाली. 1885 ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत होते. त्यांनी त्या पदावरून दिलेल्या अनेक निर्णयावरून त्यांची विद्वत्ता, समन्यायबुद्धी, समतोल मनोवृत्ती आपल्याला सिद्ध होते. आणि विशेष म्हणजे ते मुंबई कायदे कौन्सिलवर मुंबई प्रांत कौन्सिलचे सभासदसुद्धा होते आणि त्यांनी प्रार्थना समाजाचे कार्य अतिशय तन्मयतेने केलेले आम्हाला दिसून येते. एक विचारवंत धर्मसुधारक म्हणून राजाराम शास्त्री भागवत हे सुद्धा प्रार्थना समाजाचे उत्कृष्ट अनुयायी असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका या साप्ताहिकात त्यांनी समाजसुधारविषयक विपुल लेखन केले. अस्पृश्यता निवारणाचेही त्यांनी कार्य केले. हिंदू धर्माची त्यांनी परखड चिकित्सा केली. त्याबद्दल अनेक लोकांनी त्यांचे पुढे कौतुक केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा प्रार्थना समाजाच्या विकासासाठी फार मोठे काम केलेले आपल्याला दिसून येते. असं म्हणतात लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्याबद्दल की गेल्या 150 वर्षात भारतीय इतिहासात दलित सेवेला व उच्च आध्यात्मिक संस्कृतीच्या प्रसाराला जन्मभर वाहून घेतलेल्या समाज सुधारकांमध्ये विठ्ठलरामजी शिंदेंचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांची व्यक्तिमत्व अतिशय उत्कृष्ट होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव, पांढरी धाडी व केस ऋषीमुनीसारखे दिसत. विशेषतः त्यांनी 18व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास झाले. घरची गरिबी असताना सुद्धा त्यांनी शिक्षण सोडलेले आपल्याला दिसत नाही. नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. खरं म्हणजे काही काळासाठी 1901 ते 1903 या काळात ते इंग्लंडमध्ये होते आणि उच्च अधिकाराच्या जागा नाकारून त्यांनी केवळ 100 रुपये घेऊन प्रार्थना समाजाच्या कार्याला वाहून घेतले. प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कार्य करीत असताना त्यांनी समाजसेवेचे व अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, कर्मकांड या गोष्टीपासून सुटका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी अनेक शहरात दौरे काढून
प्रार्थना समाजाची तत्त्वे लोकांना समजावून सांगितले. बडोदा, इंदोर या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. मंगलोर, कोल्हापूर येथील प्रार्थना समाजाला त्यांचे सहकार्य होते. आणि विशेष म्हणजे इसवी सन 1906 त्यांनी अखिल भारतीय डिप्रेस क्लास मिशन नावाची संस्था स्थापन केली. या मिशनच्या वतीने अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी शाळा स्थापन केल्या आणि अस्पृश्यता निवारण परिषदासुद्धा त्यांनी भरविल्या. प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून सातारा जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे हे जे विचारक होते, या विचारकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रार्थना समाजाला काही काळानंतर अपयश आलेले आपल्याला दिसून येते. हे अपयश येण्याचे कारण काय, याचा जर आपण थोडक्यात विचार केला तर प्रार्थना समाजाचे कार्य मोठे जरी असले तरी त्यांची व्याप्ती ठराविक क्षेत्रापुरती मर्यादित असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे मुंबई, सातारा, पुणे, कोल्हापूर या शहरावर त्याचा फारसा प्रसार झालेला आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण काय, तर प्रार्थना समाजावर काही प्रमाणात ख्रिस्ती धर्मतत्वांचा प्रभाव होता. त्यामुळे हिंदू समाजाला त्याच्याबद्दल आपुलकी वाटली नाही. विशेषतः त्यांच्या विचारकांमध्ये विसंगती होती, म्हणजे एकमत नसल्या कारणामुळे आपापले मत ठेवण्याचा विचार तिथे दिसत होतं. विशेषतः प्रार्थना समाजांच्या जे सुधारक होते, विचारक होते, त्यांच्या आचार आणि विचार याच्यामध्ये सुद्धा अनेकदा विसंगती दिसून लागली. आणि या समाजाचे नेतृत्व उच्च मध्यम वर्गीय लोकांकडे होते. प्रार्थना समाजाचे बहुतांश नेते बुद्धिमान उदारमतवादी होते, सरकारी नोकर होते, त्यांचा जनसामान्यांशी फारसा संपर्क नव्हता. तर त्या दृष्टिकोनातून प्रार्थना समाज हा काही फारसा लोकप्रिय ठरू शकला नाही. विशेषतः प्रार्थना समाज हा पुरुष समुदायापुरता अधिक मर्यादित राहिलेला आपल्याला दिसून येतो. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रार्थना समाज हा जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यानंतर 1870 पुणे शहरात प्रार्थना समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. अनेक लोकांना त्यांनी व्याख्यानासाठी उपासनेसाठी बोलावलेले आपल्याला दिसून येते. पण अर्थात एक वाक्यता नसल्यामुळे प्रार्थना समाज हा सामाजिक सुधारणाच्या क्षेत्रात पुढे गेलेला आपल्याला दिसून येत नाही. प्रार्थना समाज अस्तित्वात असतानाच 6 वर्षांनी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता. प्रार्थना समाज व ब्राह्मो समाज या दोन्हीबद्दल महात्मा फुले काय म्हणतात की ह्या दोन्ही समाजांनी एक विशिष्ट वर्गाचेच प्रतिनिधित्व केलेले आहे आणि त्याच्यामुळे हा समाज तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही. तर एक लक्षात येतं की प्रार्थना समाजाने कार्य मोठे हातात घेतलेले होते, परंतु ते कार्य त्यांना पूर्ण करताना अपयश आले असले तरी त्यांचे योगदान नाकारता येत नाही. कारण आजही प्रार्थना समाजाच्या अनेक शाखा महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, आंध्र, तमिळनाडू आदी प्रदेशातही आहे. आणि विशेष म्हणजे ब्राह्मो समाजाच्या वाट्याला जे यश आले ते प्रार्थना समाजाच्या वाट्याला आलेले नाही. पण तरीसुद्धा या समाजाने जागृती केली एवढे मात्र निश्चित. पुढे न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रयत्नातून उदयाला आलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि नामदार गोखले यांनी स्थापन केलेला भारत सेवक समाज याचा जर आपण विचार केला तर ते प्रार्थना समाजाचेच फलित होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून प्रार्थना समाज आणि प्रार्थना समाजाचे कार्य याचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने त्यांनी कशाप्रकारे भारतीयांना संघटित, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा उल्लेख आपण या ठिकाणी निश्चितपणे करू शकतो. याच बरोबरीने, याच अनुषंगाने आपण आर्य समाजाची सुद्धा माहिती बघणार आहोत. 19व्या शतकातील भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळीत आर्य समाजाला अत्यंत महत्त्वाचे स्थान. 1875 मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली. विशेषतः आर्य समाजाने हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांवर हल्ले करून त्या दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जयस्वाल असं म्हणतात, हिंदू धर्मग्रंथातील ग्रंथांचे टीकात्मक परीक्षण करून स्वामी दयानंदांनी युरोपमध्ये जे कार्य मार्टिन ल्युथरने केले तेच कार्य भारतात स्वामी दयानंदांनी केलेले आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, परकीय राजवटीत आपला आत्मसन्मान हरवून बसलेल्या भारतीयांची मने दयानंदांनी जागृत केली. आधुनिक काळाच्या पुरोगामी प्रवाहाचा भारतातील भूतकालीन उज्ज्वल परंपराशी सुंदर समन्वय दयानंदांनी घातलेला आपल्याला दिसून येतो. तर
माडखोलकर यांच्या मते हिंदू तत्वज्ञानाचा पुरातन वृक्षावर वाढलेली विकृत विचारांची व विषारी रूढींची बांडगुळे छाटून दयानंदांनी त्याला जोरदार स्वरूप दिले. जदुनाथ सरकार हे इतिहासकार म्हणतात, भारताच्या बौद्धिक व नैतिक विकासात दयानंदांचा वाटा फार मोठा आहे. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती होते. त्यांचे मूळ नाव मूळशंकर व वडिलांचे नाव अंबाशंकर होते. इसवी सन 1824 त्यांचा जन्म मोरबी संस्थानात टंकास या गावी झालेला दिसतो. त्यांचे कुटुंब हे सनातनी प्रवृत्तीचे धार्मिक विचारांचे होते. त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली जेव्हा त्यांचे 12 वर्षाचे वय होते. त्यावेळेस एका महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर एक उंदीर फिरताना आणि तो देवापुढील प्रसाद घेताना दिसला. या घटनेमुळे मूर्तीपूजेवरचा त्यांचा विश्वास उडाला. मूर्तीत देव नाही या विचारावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांची धर्मजिज्ञासा जागृत झाली. अर्थात धर्माबद्दलचे असे प्रश्न अनेक विचारल्यामुळे वडिलांशी त्यांचा मतभेद झाला आणि म्हणून त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी गृहत्याग केला. सर्व भारतभर त्यांनी भ्रमण केले. विशेषतः अंध बिरजानंद स्वामी हे त्यांचे गुरु होते. मथुरा येथे सुमारे 2.5 वर्ष राहून त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर 1869 त्यांनी काशीच्या पंडितांबरोबर शास्त्रांवर वादविवाद केला. त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले. पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली व स्वतःला दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. प्रारंभी ब्राह्मो समाजाच्या सहकार्याने धार्मिक प्रचाराच्या कार्याला त्यांनी सुरुवात केलेली होती, पण आता त्यांनी स्वतःची वेगळा संप्रदाय काढण्याची ठरविले आणि त्यानुसार 10 एप्रिल 1875 रोजी त्यांनी मुंबईला आर्य समाजाची स्थापना केली. विशेष म्हणजे पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात त्यांनी 15 व्याख्याने दिलेलीही आपल्याला दिसून येतात. 1877 रोजी त्यांनी पंजाबमध्ये लाहोर येथे आर्य समाजाच्या घटनेला अमूर्त पूर्ण स्वरूप दिलेले आपल्याला दिसून येतात. सत्यार्थ प्रकाश, ऋग्वेदादी भाष्य, भूमिका व संस्कार विधी असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसून येते. दयानंदांचे जे सामाजिक आणि धार्मिक विचार आहेत त्याच्यामध्ये एक वेगळा मुद्दा आपल्याला तिथे दिसून येतो. तो कोणता? तर की वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केल्याने भारताचे कल्याण होईल. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, बहुपत्नीत्व, बालविवाह या पथांचे उच्चाटन केले पाहिजे. वर्णाश्रम धर्म हा चांगला धर्म आहे, योग्य आहे असं त्यांचं मत आहे. परधर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. वेद हे ईश्वर प्रणीत आहे. वेद ग्रंथ मानवजातीच्या वैज्ञानिक व पारमार्थिक विचारांचे उगम आहेत आणि वेदांचा अभ्यास करण्याचा स्त्रियांना शूद्रांनाही अधिकार आहे असे त्यांनी मत मांडले. आणि जेवढी ईश्वरभक्ती महत्त्वाची आहे तेवढीच जनसेवा महत्त्वाची आहेत असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यांनी जातीभेद व अस्पृश्यतेचा निषेध केला. जप तप, उपासतापास, पूजा अर्चना, भाकीत, नवसायस या अंधश्रद्धावर त्यांनी कडाडून हल्ला केला. त्यांच्या मते वर्ण हा जन्मावर नव्हे तर कर्मावर अवलंबून असतो. स्त्रीची नैसर्गिक स्वभावरचना व कार्यक्षेत्र यानुसार त्यांना शिक्षण द्यावे आणि ज्ञान ही कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी असू शकत नाही, म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळणे गरजेचे आहे या विचारांचा त्यांनी प्रसार केला. आता आर्य समाजाची जी तत्वे आहे ती प्रामुख्याने भारतीय संस्कृतीशी संबंधित आहे. परमेश्वर हा एकच असून तो सर्व शक्तिमान आहे. तो अनादि अनंत निराकार सर्वसाक्षी आहे. तो सर्व विश्वाचा निर्माता व पालक आहे. तो विश्वाचा नियंत्रक आहे. सर्व ज्ञानाचा उगम परमेश्वर असून सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात ज्ञात आहेत. वेद हा आर्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. सर्व ज्ञानाचे भंडार म्हणजे वेद आहेत. त्यामुळे वेद वाचणे, ऐकणे आणि शिकणे हे प्रत्येक आर्याचे कर्तव्य आहेत. वेदांकडे परत चला ही आर्य समाज व स्वामीजींची प्रसिद्ध घोषणा होय. प्रत्येक व्यक्तीने सत्याचा स्वीकार व सत्याचा त्याग करावे. प्रत्येक व्यक्तीने नीतीने वागावे, अनितीचा त्याग करावा. संपूर्ण समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून मानवजातीचे सर्वांगीण कल्याण करणे हा खरा धर्म आहे. सर्व मानवजातीच्या शारीरिक, सामाजिक व आध्यात्मिक विकासासाठी प्रयत्न करावेत. परमेश्वर अवतार घेत नाही म्हणून मूर्तीपूजा करू नये आणि परमेश्वराची प्रार्थना करताना फळाची अपेक्षा करू नये. त्यानंतर आर्यावर्त हा आर्यांचाच देश आहे. इतर कोणत्याही धर्मातील माणसाला शुद्धीद्वारे हिंदू धर्मात घेता येते. स्त्री पुरुष यांचे सामाजिक अधिकार समान असले पाहिजे आणि या दृष्टिकोनातून प्रत्येक आर्य समाजी व्यक्तीने पुढील महायज्ञ अवश्य केले पाहिजे अशी त्यांची
एक सिद्धांत होता, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथीयज्ञ आणि बलियज्ञ. अर्थात या बलियज्ञामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की अंध, अपंग आणि अनाथ पशुपक्षी यांना अन्न देणे, त्याला त्यांनी बलियज्ञ म्हटलेलं आहे. अतिथी म्हणजे विद्वान अतिथीला भोजन देणे, पितृयज्ञ म्हणजे वडीलधाऱ्यांची सेवा करणे, देवयज्ञ म्हणजे अग्नीला आहुती देणे आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे नियमित वेदपठण करणे. म्हणजे मानवी जीवनामध्ये नैतिक मूल्याला जे विशेष महत्त्व आहे त्याचे जतन करण्याचा प्रयत्न स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आता आर्य समाजाची स्थापना मुंबईत जरी झाली असली तरी त्याचा विस्तार उत्तर भारतात प्रामुख्याने पंजाब प्रांतात झालेला आपल्याला दिसून येतो. मूर्तीपूजेला आर्य समाजाचा विरोध होता. आर्य समाजाने शुद्धीकरणाची चळवळ राबवली. स्त्री शिक्षणाबाबत सुद्धा महत्त्वाचे कार्य केले. गुरुकुल आणि इतर शिक्षण संस्था त्यांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे जाती संस्थेविरुद्ध त्यांनी लढा दिला. सामाजिक विषमतेवर दयानंदांनी टीका केलेली होती. त्यांनी जरी चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला तरी ही व्यवस्था गुण आणि कर्मावर आधारित असावी, जन्मावर असू नये असे त्यांचे मत होते. धर्माप्रमाणे आचरण करून निकृष्ट वर्गात जन्माला आलेला मनुष्य उच्च वर्णात जाऊ शकतो याच्यावर त्यांचा विश्वास होता. अस्पृश्यतेच्या रूढीवर आर्य समाजाने हल्ला चढवलेला आपल्याला दिसून येतो. आर्य समाजाने जाती व्यवस्थेचा धिक्कार केलेला होता. आंतरजातीय विवाहांना त्याने प्रोत्साहन दिलेले आपल्याला दिसून येते. आर्य समाजाचे सक्रिय कार्यकर्ते जातीबाहेर लग्न करून स्वतःचा आदर्श इतरांपुढे ठेवत असत. विशेष करून बालविवाहावर त्यांनी टीका केली. प्रौढ विवाहाचा आग्रह केला. पडदा पद्धती, सती पद्धतीचा त्यांनी धिक्कार केला. अनाथालय आणि विधवाश्रम त्यांनी मोठ्या प्रमाणात उघडली. नैसर्गिक संकटाच्या काळात आर्य समाजाचे कार्यकर्ते आर्थिक मदत घेऊन जात असत. आणि विशेष म्हणजे आर्य समाजाच्या लोकांनी लोकसेवेचे व्रत चालवून मानवसेवाचा एक नवा आदर्श भारतीयांपुढे ठेवला असल्याचे आपल्याला दिसून येते. तर आर्य समाजाच्या ज्या सामाजिक सुधारणा आहेत त्या सुधारणांचा जर विचार केला तर आर्य समाजाने भारतीय राष्ट्रवादाला पोषक वातावरण निर्माण केले असंही म्हणता येईल. डॉक्टर ॲनी बेझंट म्हणतात, भारत हा भारतीयांकरिता आहे असे घोषित करणारा सुधारक म्हणजे दयानंद सरस्वती होय. तर आचार्य जावडेकर म्हणतात, एकेकाळी दयानंदांच्या आर्य समाजाने भारतीय राष्ट्रीयत्वाला व जहाल राजकारणाला चालना दिली यात शंका नाही. विशेषतः ही राष्ट्रभावना का विकसित झाली? कारण त्यांनी प्राचीन परंपरांचा अभिमान जागृत करणाऱ्या लिखाणाला उत्तेजन दिले. स्वातंत्र्याबद्दल प्रेम आणि गुलामगिरीबद्दल तिरस्कार निर्माण करणारे लिखाण केले. राष्ट्रभक्ती, निर्भयता यांचा संदेश आणि राष्ट्रभाषा हिंदीचा त्यांनी आग्रह धरला आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादाच्या वाटचालीमध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांची आर्य समाज यांचं मोलाचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या मते स्वामीजी काय म्हणतात की अंतर्गत यादवी, जीवनातील विशुद्धतेचा अभाव, धार्मिक द्वेष, शिक्षणाचा अभाव, वेदांच्या अभ्यासाची उपेक्षा, दैववाद, आळस यामुळे भारतीयांचे अधपतन झालेले आहे. व्यक्तीच्या चारित्र्याबरोबर सामाजिक चारित्र्यही जोपर्यंत विकसित होणार नाही तोपर्यंत देश राजकीयदृष्ट्या स्थिर होणार नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणून पाश्चात्य धर्म संस्कृती यांचा त्यांनी टीका केली आणि भारतीय धर्म व संस्कृतीचा पुरस्कार केला. राजकीय गुलामगिरीला सुद्धा त्यांचा विरोध असल्याचं मुलींना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आपण पाश्चात्यांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी स्वदेशाचा आग्रह धरणार नाही, स्वराज्याचा पुरस्कार करणार नाही तोपर्यंत प्रगती करू शकणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येते. आर्य समाजाने देशाच्या संस्कृतीबद्दल, देशाबद्दल अभिमान व आदर निर्माण केला. आर्य समाजाने आपल्या जनतेला भूतकालीन गौरवशाली इतिहासाकडे पाहण्यास शिकविले. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण न करण्याचा सल्ला दिला. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करून हिंदू धर्मात बदल करून हिंदू धर्माभिमान जागा करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून पाश्चात्य लेखक हान्स कोहान्स म्हणतात, स्वामी दयानंद व त्यांच्या आर्य समाजाने 20व्या शतकातील भारताची पायाभरणी करण्याचे महत्त्वाचे काम केले. ख्रिस्ती व इस्लाम या दोन धर्माच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आर्य समाजाने फार मोठे काम केलेले आपल्याला दिसून येतं. इसवी सन 1891 मध्ये आर्य समाजाच्या अनुयायांची संख्या जवळपास 40,000 होती, तर 1921 मध्ये ती 10 लाख एवढी झालेली आपल्याला दिसून येते. आर्य समाजाने किंवा स्वामी दयानंदांनी भारतीयाला काय दिले तर त्यांनी हिंदू धर्माला संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
विशेषतः उत्तर भारतातील प्रदेशांमध्ये हिंदू समाजाला संघटित स्वरूप प्राप्त करून दिले, त्यांची अस्मिता जागी झाली ती आर्य समाजामुळेच. म्हणून भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म या शब्दात केलेले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सनातनी परंपरावादावर टीका करून उदारमतवादाचा पुरस्कार केला आणि म्हणून पाश्चात्य पंडित मॅक्स मुल्लर यांनी स्वामी दयानंद यांना उदारमतवादी सनातनी संबोधलेले आहे. बिपिनचंद्र पाल म्हणतात, हिंदू समाजात धार्मिक व सामाजिक जागृती करून त्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचे श्रेय आर्य समाजाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्वतः दयानंदांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात आर्य समाजामध्ये 1883 नंतर मतभेद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात, पण तरीसुद्धा भारतीय संस्कृतीच्या विचारांमध्ये, भारतीय संस्कृतीच्या रक्षणामध्ये आर्य समाजाने जे कार्य केलेले आहे ते अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणून व्हॅलेंटाईन चिरुले म्हणतात, आर्य समाज हा इंग्लंड व त्याचे सार्वभौमत्व याला सर्वात मोठा गंभीर धोका आहे. यावरून आर्य समाजाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्य समाज आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा अभ्यास यामधून केलेला आहे. आपण या माध्यमातून धर्मसुधारणा, सामाजिक समता आणि न्याय यांचा कशा प्रकारे सांगड घालता येईल याचा विचार करावा ही अपेक्षा आपली रजा घेते. धन्यवाद.